मस्तपैकी आपण रेडी झालो आता. ही टोपी घालायची राहिली, टोपी घातली, जायला मस्तपैकी ही बॅग घेतली सामान विमान, कॅमेऱ्याची दांडी गुंडी आणि बॅटऱ्या बिटऱ्या, जेवण बिवण सध्या बनवले आणि भाकरी घरूनच घ्यायची आहे. 17 जण आहे, 17 जणांचे कॉल पण येतात. गाडीत बसलो आता. भोसरीच्या पोरांना घ्यायचे, सगळे पोरं जमा झाले. भोसरीच्या पोरावरून घेऊन डायरेक्ट आपण त्या रस्त्यानं डायरेक्ट निघू. गाडी आता भोसरीत आली, सगळे पोरं एकत्र झालेत. गाडीची मस्त पूजा करू आपण, नारळ हार घालून पूजा करून मस्तपैकी 17 जण आपण एकदम मस्तपैकी पूजा अगरबत्ती वगैरे लावू, म्हणजे गाडी आपली एकदम आपल्या ट्रिपसाठी निघणार. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा आपली गाडी आता बाप्पाचं नाव घेऊन निघाली आहे. मस्तपैकी माळशेज आणि काळू वॉटरफॉलचा सीन बघायला. चला तर जाऊया लवकरच मग. हायवे ना. करता एका घाटामध्ये थांबलोय. आता माळशेज घाटाचा थोडाच प्रवास राहिलेला आहे. थोड्याच वेळात काळू वॉटरफॉलचा प्रवास एकदम खतम होणार आहे आणि तिथं गेलो एन्जॉय करणार आहे. चला बसा गाडीत, बसा पटापट. वॉटरफॉलच्या वरून चाललोय आम्ही. कसा नजर आहे बघा पुलाच्या वरून, एक नंबर. आता गाडीतून उतरले. गाडी इकडे आपली पार्किंग केली मस्तपैकी ट्रॅव्हल आपली, आणि 2-2 घास आपले खाऊन घेतले. कारण कशी थोडी एनर्जी यायसाठी सगळ्यांनी 2-2 घास खाल्ले आणि कपडे वगैरे चेंज करून आता मस्तपैकी आपण आता ट्रेकिंग चालू करू. आम्ही आता काळू वॉटरफॉलला गाडी पार्किंग करून चाललोच होतो. तेवढा पाऊस आला, पूर्ण पाऊस आला. आणि आळंदीला तिकडे ऊन होतं आणि इकडे पूर्ण पाऊस आलाय बघा. सगळे असे पावसात भिजणार आहे आपण आता आणि ह्याच पावसात ट्रेकिंग चालू करणार आहे. तर सगळ्यांनी चला. सगळेजण मोकार एन्जॉय घेत आता काळू वॉटरफॉलच्या दिशेने दिसलाय आणि आम्हाला आता इथून काळू वॉटरफॉलचा नजारा दिसलाय. त्याच्यामुळे सगळे एकदम उत्साहित आहे. कधी तिथं पोहोचल. जाऊया लवकर. चला दुनियादारी. आपण गाडी मागच पार्किंग केली कारण सगळं ऑफ रोड आहे. आता मोटरसायकल असेल तर भरपूर पुढे जाते, जर 4 व्हीलर असेल तर मागच लावलं ते. आणि आज तर विकेंड आहे. एवढी गर्दी मापच नाही. आणि आता ती पुढे गेलोच कळण. बाकीच्या पोराला माहित नाही पुढे गेलो किती गर्दी ती कळण. चिलाटी झाड होय. मग गरबाची भाजी. हे आदनाचं झाड, हे आदनाचं झाड बघा. हा आदनाचं, हे पुड्याचं. पुड्याची फुलाची माहिती आहे. आम्ही आता काळू वॉटरफॉलला जाता मध्येच थोडं पॅच आलाय, तेव्हा आता क्रॉस करायचं आहे आपल्याला. लय भारी एक नंबर. आणि इकडे काय गाडी येत नाही. आता मोटरसायकलीचं शेवटचं पॅच. जर पाणी असेल तर याच्यावरून पाणी राहतं नाही का. इथं तो मधला पॅच आहे. इथून पुढे नंतर अजून थोडं राहतंय, निम्म राहतंय नाही का. मग आपल्याला जायचं पुढं. शेवटपर्यंत गेलंय का खरं आणि का नाही का. मग कसं जाऊन आईला या ठिकाणी लय मोठा नाडा सापडला आपल्याला. नैसर्गिक नाडा, जो झाडाची वेल म्हणून आपण त्याला म्हणू शकतो आणि आपल्या भाषेत नाडा. बघा एन्जॉय. नाडा बांध माझा. चल तिकडे. काय माहिती का गुरु, आपण जाताना निगेटिव्ह विचार नाही करत रे, पॉझिटिव्ह. साला पोहोचणार आपण तिथे. थोडं सगळ्यात पहिले पोहोचणार, सगळ्यात पुढे आपण. मग वारकरी माणूस आहे, वारकरी माणूस आहे आपल्यासोबत. माऊली, चला माऊली बाबा की. शेवटपर्यंत मोटरसायकल येऊ शकते, पण ती बी विकेंडला जर राहण्याची असेल तर फुल ट्रॉफिकचा सामना करावा लागेल. इकडे पण मोकार गर्दी कडनं गाडी लावावं लागत तुम्हाला. हे बघा पूर्ण गाड्या फसतात इकडे. एक जणाची फसली पुढे. हा रस्ता दलदलीचा आहे, पायी जातो याच्यात.
वॉटरफॉलला जाताना ही पहिली रिव्हर क्रॉसिंग आपल्याला लागते. याच्या पुढे अजून मोठं आहे, म्हणजे हे फक्त ट्रेलर आहे, याच्या पुढे पिक्चर बाकी आहे. तिथे आपल्याला झिपलाईन पण करायची इच्छा आहे. चला पुढं. पहिली रिव्हर क्रॉसिंग आपण ही दोरीच्या साह्याने सुखरूप पार केलेली आहे. आता आपण जाऊ दुसऱ्या रिव्हर क्रॉसिंगला. चला. फक्त ऑफ रोड पाहायला मिळून तुम्हाला. याच्या पुढे गाडी येत नाही, पण एक जणाने गाडी नेली आहे स्प्लेंडर, ती लोकलची, ती रोजचं येणं जाणं म्हणून मी या छोट्या छोट्या वॉटरफॉल मधून आपल्याला जायचं आहे. आणि हे पावसाळी बेडका असे पाण्यात बनवतात. ही दुसरी रिव्हर क्रॉसिंग एकदम छोटी आहे, पण जर पाऊस जर झाला तर फुल स्पीड नाही, इथून पण पाणी राहतं, इथून पण पुढे जातात नाही. या ठिकाणी आपल्याला मोकळा पॅच लागलाय. जंगलातून थोडं पुढे आल्यानंतर मोकळा पॅच लागलाय. मोकळ्या पॅचच्या पुढे गेलं परत जंगल लागते आणि मोठं रिव्हर क्रॉसिंग लागते. चला. आणि 360 गेली. 360 थांबा थांबा लोक त्यांना जाऊ दे की त्यांना जाऊ दे. अरे मोठो कांगास ये राजाजी, ये राजाजी. अरे मैंने ग्रामात जंगलाचा रस्ता लागलेला आहे. ह्या जंगलातून आपल्याला जायचंय. चलो. हाय बाय काय चलो. जण एन्जॉय करते, कारण काळ वॉटरफॉल इथून थोडा थोडा दिसतोय. पहिला टप्पा दिसतोय. इथं आपल्याला आंब्याचं झाड दिसलंय. आंबे भरपूर दाट असं जंगल आहे. हे जंगल तुम्हाला दाखवतो थोडं. असं असं जंगल आहे एकदम, नाही का बाबो. हाय. किनीचं झाड होतं, किनीचं. हा, त्याच्यावर झालं ना त्याच्यावर पाखरं काय? हा, त्याच्यावर सोनुली बसते. सोनुली एक पाखरू, सोन पाखरू म्हणून. हा हा, पाखरू राहते ते. दिवसा का रात्री बसते? दिवसा रात्री बसते. आणि हेच बोलता बोलता आम्हाला काळू वॉटरफॉलचं दर्शन झाले. वा 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 वा. अरे काळू नाही, तो बाळू आहे. इकडे काळू आहे. इकडं दिसतोय तो आपल्याला परदेशी वॉटरफॉल आहे. मग त्याचं नाव परदेशी वॉटरफॉल आहे, पण आता सगळे त्याला बाळू वॉटरफॉल म्हणते. कारण का इकडं तो काळू वॉटरफॉल आहे आपल्याला बघायचा आहे तो, आणि हा बाळू वॉटरफॉल आहे. दोन्ही पण या निसर्गातले खतरनाक वॉटरफॉल आहे, पण आपल्याला याच्यापेक्षा मोठा वॉटरफॉल काळू वॉटरफॉल आहे. इथं जाऊन बघायचं आहे. इथं आपल्याला काळू बाळूची रिव्हर क्रॉसिंग आहे, म्हणजे सगळ्यात खतरनाक पाणीचं आपल्याला फ्लो भेटन तो याच ठिकाणी. हे बघा, इथं झिपलाईन पण करतायत सगळे. ही झिपलाईन पण आपण बघून जाऊ. या ठिकाणी दोन आपल्याला झिपलाईन बघायला मिळेल, कारण इथं भरपूर मोठी रिव्हर क्रॉसिंग आहे. आपल्याला तिकडे पण रिव्हर क्रॉसिंग आहे, तिकडे पण झिपलाईन आहे. आपल्याला वॉटरफॉलला यायचंच असतंय, पण आपल्यासोबत जो कचरा आहे ना तो या ठिकाणी भरपूर पडलेला दिसतोय. आता जर बॉटल न्यायची असेल तर तुमच्या बॅग वगैरे नाही तर बॉटल कशी न्यायची? हे जे पूर्ण मुडकून आहे ना त्याच्यात घालायचं झाकण, आणि याच्यानंतर ही झाकण पूर्णपणे त्या बाटलीत एकदम बारीक करून ती बॉटल आपल्या खिशात आपण ही वापस नेऊ शकतो. त्यामुळं हे छोटंसं काम, प्रत्येकाने जर एक बॉटल जर नेली तर असे किती बॉटल आपण हे रस्त्याला नेऊ शकतो, म्हणजे व्यवस्थित त्याचं आपण निर्मूलन करू शकतो. आता बघितलं आपण तिथं 2 झिपलाईन त्यांनी तयार केलेले आहे. जाणं येणं त्यांचं 100 रुपये जे तिकीट राहते, म्हणजे घेतात ते आपल्याकडून. आणि इकडून पुढे पण आहे, आपण पुढं जाऊन बघू. तिकडे पण झिपलाईन आणि तिकडचा पण नजारा चांगला आहे, जाऊन बघू. चला. तुम्ही जर विकेंडला येत असाल तर गर्दी आपल्याला भरपूर मिळणार, पण जर विकेंडला येत असाल तर अजून एक फायदा, तुम्ही जो वॉटरफॉल पाशी आल्या तर तुम्हाला पाणी, चहा, मॅगी म्हणजे असं सगळं तुम्हाला खायला भेटेल. तर इतर सोमवारी, मंगळवारी, बुधवारी इतर वेळेस येऊन फायदा बी आहे, पण असं दुकान तुम्हाला भेटणार नाही, घरून आणावं लागेल. वॉटरफॉलचा नजारा बघूनच सगळे एकदम खुश आहे. आता तिथं जाऊन झिपलाईन करायची आहे, बघू झिपलाईन करायची का नाही. चालू चालू हा चालू. थांब की बस की बस 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 बस. वा 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 वा, काय पाखरू आहे, फुल पाखरू बघा. अरे वा, हे फुलपाखरू बघाय मिळालं इथं.
तुम्ही तुमचं खेचणार का मला? एन्जॉय लावलं कसं काय माहिती अरे काय ओके ओके वजन ज्यादा है. आपल्याला वर आणण्याच्या मागे यांची सगळ्यात जास्त मेहनत आहे. तर यांचं मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला रस्ता क्रॉस करून दिला. पाण्याला एवढं सगळ्यात जास्त फ्लो असल्यामुळं आपण ही झिपलाईनची सहाय्यता घेतली. पण झिपलाईनची मजाच वेगळी होती. तुम्ही बघितले असेल सगळे 17 जण खतरा करून टाकला सगळ्यांनी. आणि आता त्या वॉटरफॉलपाशी जाण्याची आमची एकदम तीव्र इच्छा झालेली. आता आम्ही आता जिथपर्यंत जातोय तिथपर्यंत आम्ही शक्य वाटतं तिथपर्यंत आम्ही जाऊ. शिवाजी महाराज की जय. आपले काही जे भाडे आकारले जाते आपण म्हणतो पर पर्सन 30 रुपये कशाचे. तर या ठिकाणी गाववाले आपल्या सुरक्षेसाठी भरपूर ठिकाणी उभे. आता या ठिकाणी पण आता या ठिकाणी हा पॅच भरपूर खतरनाक आहे आणि काळ वॉटरफॉलचं पाणी हा फुल स्पीडमध्ये येत आहे. त्यामुळे एका काकांनी इथं थांबलेले हे सगळंच आढावा ते सगळे घेत राहतात. म्हणून ते आपल्याला भाडे करतात. वर फुल असा एन्जॉय घेता ना. अजून काळ वॉटरफॉल तर लांबच राहिलाय. आणि कोणता वॉटरफॉल याच्या खाली भिजू राहिले. वाट नसताना वाट काढलेले लोक बघा. आपल्याला एकटाच हे बघा किती रिस्क घेऊन खाली येऊन राहिले. सगळे बसले. सगळ्यांचा प्लॅन चालू आहे. इथून एकच लाईन जाते. आपण शेवटपर्यंत जायचा प्रयत्न करू. जिथं आपल्याला रिस्क वाटते तिथं आपण मागे. हे रोशन गुंडे आणि मी याचा यूट्यूबचा सबस्क्रायबर आहे. गुंड ब्रदर्स म्हणून यांचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर मी याला DM केलं. कॉन्टॅक्ट झाले आमचे. आज मी रोशनबरोबर काळू वॉटरफॉलला आलेलो आहे. अतिशय एकदम सुंदर छान जागा आहे. गॉड्स व्हॅली म्हणतात याला. आणि रोशनमुळं आज हे मला बघायचा मौका भेटला. मी खूप आभारी आहे रोशनचं. आपल्या सर्वांसाठी एक चॅनल खोलला आहे. त्याच्यामध्ये सगळं गड किल्ल्यांचं धबधब्यांचं सगळं सौंदर्य सगळं दाखवतो आहे आपल्याला. प्लीज त्याला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा आणि बघा काळू वॉटरफॉल. अशा ठिकाणी अवघड ट्रॅकला येत असेल तर ग्रिपचे शूज घेऊन या. त्यामुळे तुम्हाला चालण्याला पण जरा एनर्जी येईल किंवा भरोसा येईल आपल्या पायानं आपल्या शूजवर. हळू कॅमेरामॅन फोकस करा.
चलो आम्ही खतरनाक मधला ब्रिज करून आलेलो आहे. चला आता जाऊया लवकर त्या काळू वॉटरफॉलला भेट द्यायला. हो काय वाटतं तुम्हाला? तिथे बसू का? तिथं बसच नसतं, आपल्याला वर जायचं असतं. तेव्हा बघा तिकडे काळू वॉटरफॉल. काळू वॉटरफॉलच्या शेवटच्या रिस्की पॉईंटला जाताना आज विकेंडमुळं सगळ्यात जास्त गर्दी आहे आणि एकेरी लाईनमुळं सध्या आम्ही ट्रॉफिकला जाम झालो आहे. आता इथं लाईन लावून एक साईड येते एक साईड जाते. आपण पण वेटिंग करू शकतो. येते का नाही? एकच लाईन जात असल्यामुळे एवढी गर्दी झालेली. अर्धा एक तास झाला वेटिंग करतोय. पाय का तर ते दारामणी अरे कॅमेरामॅन चढला आता. वर काळू वॉटरफॉल आहे, जाताना एकेरीच लाईन आहे. गर्दी बघते तुम्ही, विकेंडला असल्यामुळे एवढी गर्दी आहे. छोट्याशा वॉटरफॉल कडे सगळेजण आंघोळ करताना. चला पुढे. एक नंबर असं वातावरण आणि या वातावरणात आम्ही आनंदीवरून आलेलो आहोत आणि इथं मजा घेत आहोत. थोडं राहिले पण त्या पॉइंटला पण लय गर्दी. जाऊया चला. आलो इथं थोडं बघू द्या आम्हाला बी. बस भाऊ, आपण आल्या तर एवढे लोक आले की नाही विषय का तो? असा रस्ता बनवलेला आहे आम्ही. खतरनाक रस्ता बनवलेला आहे कारण गर्दीमुळे आम्हाला काहीच करता येणार. आपण आता शेवटच्या पॉईंटला आलेलो आहे. पाणी कमी असतं तर खालून आपण शेवटच्या टोकापर्यंत गेलो असतो, चौथ्या टप्प्याला. पण आता पाणी जास्त आहे असल्यामुळे इकडून व्ह्यू पॉईंट आहे. ते व्ह्यू पॉईंट आम्ही तयार करून म्हणजे इथं या बघण्यासाठी आलेलो आहे. तर इथून हा व्ह्यू पॉईंट बघून आम्ही आमच्या रिटर्नच्या दिशेने निघणार आहे लवकरात लवकर. काळू वॉटरफॉल बघून झालेला आहे. व्हिडिओ अशा भरपूर काढून झालेले आहे आणि गर्दी पण लय वाढलेली आहे. आणि या ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे. पाऊस वाढला तर वरून पाणी पण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण खाली जाऊ आणि मग पुढचं बघू. हा निसर्ग आणि ही रियालिटी. इकडे बघा रे, त्यांच्या नादी लागलो ना आलो. सगळ्यात खतरनाक पॅच. कोई भी जाएगा सर पहुंचेगा. भाऊची घंटी वाजवणार नाही. तीन 3000 गेले असते भाऊ. सगळ्यात जास्त पावसात भिजण्याचा आनंद हे माणूस घेते. सगळ्यात जास्त ट्रेकिंगचा आनंद हे माणूस घेते. यो खतरनाक माणूस आहे. एवढं डेंजर आहे. अरे आम्ही तुम्हाला माहिती आहे, कॅमेरा बसून घेतो जरा. चला खाली. लाईन लाव जा. दोन 3 स्टार्ट. सगळ्यांनी घरचं जेवण करायचं चालवलंय. आता हॉटेलला जायची आम्हाला गरज नाही, एवढं सगळ्यांनी बांधून घेतलंय. बघा या काय करणार 10-15 चपात्या आणि सगळे हाणणार आता एक एक. खायची कमी नाही आपल्याकडं आणि 4-5 जण आरामशीर जगू शकते. तो रावले बघा फुल जेवलाय.